जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात 7 धारदार तलवारी जप्त, नंदुरबार पोलिसांची दमदार धाक कारवाई। नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरात घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या 7 धारदार लोखंडी तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 746/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग गल्ली येथील अदनान खान सफदन खान पठाण याच्या राहत्या घराच्या छतावर कबुतरांच्या खाण्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला धारदार तलवारी लपवून ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला। यावेळी एकूण 7 लोखंडी धारदार तलवारी अंदाजे 24,000 रुपये किमतीच्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत। पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ व इतर पोलीस अंमलदारांनी केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती। नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान सफदन खान पठाण हा त्यांचे राहते घरामध्ये धारदार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपिताच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे, त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाही, आता सध्या आपण तपास करतो आहोत की त्याचा उद्देश काय होता आणि कशासाठी त्याने हे जमवलेल्या होत्या, त्यामागे त्याचं काय कटकारस्थान होतं त्याचा आपण तपास करत आहोत। सध्या एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे।